ज्याप्रमाणे अधिकृत होर्डिंग उभे आहेत अनधिकृतरित्या तात्पुरती मलमपट्टी करायची आणि पुन्हा येरे माझ्या मागल्या, त्याच्यामध्ये काहीतरी गोलमाल झाला आहे आणि त्याचा ऑडिटेड रिपोर्ट हा खोटा सादर केलेला आहे। 2598 होर्डिंग हे पुणे शहरामध्ये अधिकृत आहेत, लायसन्सधारक आहेत। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा। 2 दिवसापूर्वी मुंबईतील घाटकोपर येथे एक अनधिकृत होल्डिंग कोसळलं आणि यात मोठी दुर्घटना झाली। त्यानंतर आता या घटनेचे पडसाद पुण्यातही उमटताना पाहायला मिळतात। पुण्यातील जे अनधिकृत होल्डिंग्स आहेत त्यावर कारवाई करण्याचे आदेश दिलेले असताना आता जे अधिकृत होल्डिंग्स आहेत जे नियमाच्या बाहेर गेलेले आहेत त्यावरही कारवाई करावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून करण्यात येते। सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर अध्यक्ष माझ्यासोबत आहेत। संजयजी, नेमकी काय मागणी आहे ज्याच्यासाठी तुम्ही महानगरपालिकेत आज भेट दिली, निवेदन दिलं? मुंबईला जी होर्डिंग पडण्याची घटना झाली त्याच्यामध्ये 16 ते 19 लोक ठार झाली, अनेक लोक जखमी झाली। ही घटना पुण्यामध्येही 2 ठिकाणी अशीच घडली होती। त्यावेळी महानगरपालिकेकडे पाठपुरावा करून ह्या होर्डिंग बाबतीत बरंच काही उहापोह झाला होता, पण तात्पुरती मलमपट्टी करायची आणि पुन्हा येरे माझ्या मागल्या असंच आहे। जे रेल्वेच्या कंपाऊंडमधलं होर्डिंग आहे, परंतु ते आकाशचिन्ह विभागाकडनं दुर्लक्ष होते, ते इतक्या उंचावर उभं केलं आहे, पुन्हा एकदा पडेल की काय, खालचं स्ट्रक्चर नीट आहे की काय। नुसतं तेच नाही तर अनेक अनधिकृत होर्डिंगचं स्ट्रक्चर हे डेंजरस आहे, केव्हाही अपघात होऊ शकतो। त्याच्यावर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी काल कारवाई करण्यास सुरुवात केली, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। परंतु ज्या लोकांना होर्डिंगचं लायसन्स दिलं आहे ते फक्त लायसन्स हे अधिकृत आहे, पण जे अधिकृत होर्डिंग ज्याला म्हटलं जातं ते अजिबात अधिकृत नाही आहे, तेच खरं तर अनधिकृत आहे। ज्याचं कारण असं आहे, एखादं स्ट्रक्चर नीट नाही आहे, त्याचा स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट जो एकच माणूस अख्ख्या पुणे शहरामध्ये करतो महानगरपालिकेचा, ते चुकीचं आहे। म्हणून आम्ही आज महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे मागणी केली की स्ट्रक्चरल ऑडिट करणाऱ्याची एक समिती नेमा आणि पुण्याच्या बाहेरील काही माणसं त्याच्यामध्ये समाविष्ट करा, जेणेकरून ते स्ट्रक्चरल ऑडिट हे चांगल्या प्रकारे योग्यरित्या होईल, त्यात पुणेकरांचा जीव वाचेल असं मला वाटतं। पण जे होर्डिंग अधिकृत नावावर जे उभे केले आहेत, जे नियमाच्या उंचीपेक्षा मोठे आहेत, नियमाच्या लांबीपेक्षा जास्त आहेत, ज्या प्रमाणचं स्ट्रक्चरल डिझाईन त्याचं आहे त्या डिझाईनप्रमाणे त्याचं उभं केलेलं होर्डिंग आहे की नाही हे कोण बघणार, हे कोण चेक करणार? म्हणून अनधिकृत होर्डिंगबरोबरच अधिकृत होर्डिंगसुद्धा चेक होणं गरजेचं वाटतं। तीच मागणी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही आयुक्तांकडे आज केलेली आहे। त्यांनी ते मान्य केलं की लायसन्स आमचं अधिकृत आहे, पण अनेक होर्डिंग्स अधिकृत आहेत पण ते अनधिकृतरित्या त्याचा वापर केला जातो आहे। म्हणून त्यांनी माननीय माधव जगताप यांना पाचारण केलं, तिथे ते आले आणि या विषयावर आम्ही सगळ्यांनी मिळून एकत्र चर्चा केली आणि अधिकृत होर्डिंगचं सुद्धा चेकिंग झालं पाहिजे। ते जर अनधिकृतरित्या उभं केले असतील तर त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे अशी मागणी केली आणि ती मागणी आयुक्त साहेबांनी मान्य करून माननीय माधव जगताप यांना तशा सूचना केल्या। जे होर्डिंग ज्याला मान्यता आहे, जे अधिकृत आहे, त्याचा साईज वेगळा आहे आणि उभय मोठ्या प्रमाणात केले। 2 होर्डिंगच्या मधली जी गॅप पाहिजे ती न ठेवता चिकटून होर्डिंग केलेले आहेत, त्याच्यामुळे अपघात होऊ शकतो। वादळ, वारा, पाऊस ह्या निसर्गाच्या आपत्तीवर आपला कुठलाही अंकुश नसतो, परंतु जे होर्डिंग उभे केले जातात त्याच्यावर अंकुश नक्कीच पाहिजे। त्याच्यामुळेच पुणेकर नागरिकांचे आणि वाहतुकीतल्या गाड्यांचे नुकसान आणि जीव वाचतील असं मला वाटतं। सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे? नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे। ॲडमिशनसाठी संपर्क 960 781 1662। यात 2 प्रमुख प्रश्न आता निर्माण होत आहेत। असे किती होर्डिंग्स आहेत ज्यांना अधिकृत मान्यता आहे, लायसन्स अधिकृत आहेत, मात्र ते बांधण्यात अनधिकृत आले, असे काय आकडा आहे का? आणि दुसरी गोष्ट, जे स्ट्रक्चरल ऑडिट करतात, जो तुम्ही आरोप करताय एकच माणूस पुणे महानगरपालिकेत करतं, ते कोण आहेत आणि त्यांच्याकडून काही गैरव्यवहार या संदर्भात गैरप्रकार झाला आहे अशी शंका तुम्हाला आहे का? नक्कीच आहे। एकच माणसावर जेव्हा स्ट्रक्चरल ऑडिटची जबाबदारी असते त्यावेळेला याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप नक्कीच होतात, कारण ज्याप्रमाणे अधिकृत होर्डिंग उभे आहेत अनधिकृतरित्या, याचा अर्थ त्याच्यामध्ये काहीतरी गोलमाल झाला आहे आणि त्याचा ऑडिटेड रिपोर्ट हा खोटा सादर केलेला आहे। म्हणून आम्ही मागणी केली आहे की त्याची एक समिती निर्माण करा स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची। त्या अधिकाऱ्यांची समिती असेल, त्याच्यामध्ये 5 पेक्षा जास्त लोक असतील तर प्रत्येकाचा रिपोर्ट हा वेगळा असू शकतो आणि त्याच्यावर मग अंकुश असेल आयुक्तांचा
तो ऑडिट रिपोर्ट खरा बाहेर येऊ शकतो. तरच हे काम खरं होईल. तो माणूस कोण आहे जो एकटा याच्या आधी नाही, कुठल्याही वैयक्तिक अधिकाऱ्याच्या कामकाजावर मला घालायचं नाही आहे, पण त्यांना त्यांच्या कामकाजाची नीटशी माहिती असावी. त्यांनी आपल्या कामात तत्परता दाखवावी, कार्यकुशलता दाखवावी. आपल्यावर जी जबाबदारी दिली, आपल्यावर जी जबाबदारी सोपवली आहे त्या जबाबदारीवर त्यांनी इमानदारी दाखवावी आणि लोकांचा जीव त्यांच्यामार्फत वाचला जाईल अशी अपेक्षा आम्ही त्यांच्याकडनं व्यक्त करतो. 2598 होर्डिंग हे पुणे शहरामध्ये अधिकृत आहेत, लायसनधारक आहेत, पण त्यातल्या हजारो होर्डिंग, शेकडो होर्डिंग हे अनधिकृतरित्या उभे केलेले आहेत. त्याच्यावर कारवाई होणे क्रमप्राप्त आहे. नक्कीच. त्यामुळे घाटकोपरमध्ये जी दुर्घटना घडली तशी पुण्यात घडू नये यासाठी अनधिकृत होर्डिंग्सवर कारवाई करायला सुरुवात झालेली आहे. मात्र जे होर्डिंग्स अधिकृत आहेत पण जे अनधिकृतरित्या उभारण्यात आले त्याच्यावरही कारवाई व्हावी अशी मागणी आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं करण्यात आली आहे. कॅमेरामन रोहित वनकट्टे सह मी प्रणव ढमाले फॉर द पीपल न्यूज पुणे.